आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळ वांगा बनवणार आहोत। ही एक झाडीपट्टीतील रेसिपी आहे आणि खायला खूपच चविष्ट लागते। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याबरोबरच 2 वांगे, 2 टमाटर आणि 3 मिरच्या घेतलेली आहे। आता आपल्याला कुकर मध्ये हे सर्व लावून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी इथे सर्वात आधी डाळ टाकत आहे। या डाळीला आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघू शकता, आधी मी ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळ धुवून झाल्यानंतर हा धुतलेला जो पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता जे आपण वांगी, टमाटर आणि मिरची घेतली आहे त्यांना कापून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण इथे टमाटर कापून घेऊया। एकदम बारीक नाही कापायचं आहे, मोठंच कापायचं आहे, कारण हे कुकर मध्ये आरामात शिजून जातात। आणि त्यानंतर आता आपल्याला हे वांगी पण कापून घ्यायचे आहेत। वांगे पण एकदम लहान नाही कापायचे आहेत, मोठेच कापायचे आहेत। बघू शकता, या प्रकारे साईज ठेवला तरी चालेल, यापेक्षा मोठं ठेवला तरी पण चालते, कारण कुकर मध्ये आरामात शिजून जातात हे। तर वांगी कापून झालेली आहेत। आता आपण मिरच्या पण कापून घेऊया। तर मिरच्यांचे हे मुक्के काढून घ्यायचे आहेत आधी, आणि त्यानंतर आता यांचे 2 तुकडे करून घेऊया, म्हणजे 2 भागामध्ये कापून घेऊया। आणि त्यानंतर आता हे सर्व कुकर मध्ये टाकून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आता इथे पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला डाळ शिजवायला जेवढं पाणी लागते तेवढंच पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे। थोडं जास्त टाकलं तरी चालेल, पण एकदम जास्त नका टाकू आणि एकदम कमी नका टाकू। आणि आता आपल्याला या कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती। काही वेळानंतर बघू शकता 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता कुकर थंड पण झालेला आहे। तर बघू शकता, डाळ छान अशी शिजलेली आहे। बघू शकता तुम्ही, छान डाळ शिजलेली आहे। आता आपण या डाळीला फोडणी घालूया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता, तर त्याच्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकलेली आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर लसूण टाकलेली आहे आणि कढीपत्ता पण टाकलेली आहे। यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकूया। मीठ मी येते 1 चम्मच आणखीन थोडंसं टाकलेली आहे, त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर। आणि गॅस स्लो करून आता आपल्याला इथे मिरची पावडर टाकायची आहे। मिरची पावडर मी येते 1.5 चम्मच टाकलेली आहे, 1.5 चम्मचपेक्षा थोडी जास्त। या सर्वांना छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिरची पावडर टाकल्याबरोबर आपल्याला इथे डाळ टाकायची आहे। या डाळीला एकदम बारीक नाही करून घ्यायचं आहे, जसं आपण कुकर काढला आणि डाळ राहते तसंच फोडणी घालायची आहे, रईने बारीक वगैरे नाही करायचं आहे। आणि आता याला उकळी येऊ द्यायची आहे। थोडं आपण पाणी टाकून घेऊया। बघू शकता, डाळ वांगा हा पातळच असतो, जाड नसतो, जाडसर नसतो। आता काही वेळानंतर बघू शकता, छान अशी या डाळ वांग्याला उकळी आलेली आहे। आता आपण थोडं कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर आता आपला डाळ वांगा एकदम रेडी झालेला आहे। खूपच सोपी रेसिपी आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते आणि झटपट बनून पण जाते। आणि बघू शकता किती भारी झणझणीत डाळ वांगा रेडी झालेला आहे। खूपच टेस्टी लागतो ही रेसिपी, एकदा तरी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।